योगेशराव रोजच मागता मला दिवस पेपरवर सही. खाली पडलेले फुले आपण वेचू. ओंकारराव म्हटले दत्ता भाऊंनी ठेवलाय कार्यक्रम पण तुलाही नको नाचू. हमकाच बक्षीस तुम्हाला एक नंबर उघडा होता. तुम्ही म्हणले पण तुम्ही नाचले मी पाहिलं मागाशी. बरोबर तळ्यात. बरोबर. तुम्ही कुठून आले? हिंगोली जिल्ह्याचे. रेडी? तळ्यात बसून घ्या. गेले ना त्या सगळ्यांना केक द्या. सैद एक फुगा थोडंसं फास्ट. एक कंबाईन फोटो घ्यावा तर शेवटी काही वेळ झाला सोबत. बरं मी काढतो. मी जातो. आघबाई आघबाई आघबा आपल्या पक्षाची निशाणी घड्याळ. आघबाई 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 बाय चालू. एक पैठणी पण आता लखीराव मधून काढूयात आपण. बॉक्स खोलू. एक दोन स्टॉप 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 स्टॉप. वहिनी वहिनी कमाई ना सोडूस तयार. आता विनंती करतो की आपण जोरदार टाळ्याने अजिंक्य भाईचं स्वागत करायचंय. आणि मी सागर जाधव यांना विनंती करतो की आपण अजिंक्य भाईचा या ठिकाणी सत्कार करायचा. सागर जाधव आमचे मोठे बंधू अजिंक्य भाई सावे यांचं स्वागत करायसाठी मी सागर जाधव यांना विनंती करतो की अजिंक्य भाईचं या ठिकाणी स्वागत करायचंय. खुर्च्या लावून घ्या. शिंदे चष्मावाली म्हातारी आणायची. चष्मावाली म्हातारी. चष्मावाली म्हातारी आणायची. चष्मावाली म्हातारी. ज्या म्हातारीला चष्मा आहे तेवढं बस बस. थोड्या तर लावली की इथं अजून ठेवा. चष्मावाली म्हातारी उचलून आणायची. चष्मावाली म्हातारी स्वतःच्या जबाबदारी. बॉक्स बाजूला घ्या. हे दादा बॉक्स बाजूला. चष्मावाली म्हातारी तुम्ही त्यांना पुढच्या
त्या वहिनीने शिक्का मारला का हो वहिनी तुम्हाला या म्हणून. हा? लोकप्रिय भारतीय अभिनेत्री advocate दत्ता भाऊ भांगे. साऱ्या माता भगिनीचा हात हाय पाठीवर भावी शोभून दिसणार नगरसेवक पदावर. हात वरती करायचे. इथून. साऱ्या माता भगिनीचा हात हाय पाठीवर तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर. क्रांती नाना प्रचार कर नगरसेवक निवडून आणा सगळ्यांना बोलवा. जोरदार गाया वाजल्या. आता एक काम करू सगळे जागेवर उभं राहून मस्त वाई मोबाईल एवढं मागणं करा. अजून एक गोष्ट सांगतो तुमचा मुलगा म्हणून. माऊली देवाकडे दोन्ही हात वर राहू द्या, हात दिलेत ना वर राहू द्या. अजून एक गोष्ट सांगतो. मालेगाव मध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवरती जो अत्याचार झाला ना त्या दरिद्र्याला ज्यांनी ते नरदमन ते कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा व्हाव्या हे मागणं देवाकडे करा. कारण की माऊली तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. माऊली पुन्हा आपल्या देशात अशा घटना घडू नये म्हणून तुम्ही आज एक शपथ घ्या दोन्ही हात वर करून. तुमच्या मुलांना एक गोष्ट तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून सांगतो की एक गोष्ट कराल की आपल्या मुलांना आणि मुलींना बॅड टच आणि गुड टच ह्या काय गोष्टी आहेत तुम्ही शिकवणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यानंतर अशा घटना घडणार नाहीत. परमेश्वराची मी प्रार्थना करू जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या परत
परमेश्वराला एकच प्रार्थना की गाडी अशा माणसाला मिळावी. वा 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 वा. पांडुरंगानं ऐकलं एवढे चिठ्ठी निघून गेल्या. बघा ही विठ्ठल रुक्माई पंढरपूरची चिठ्ठी म्हणता येईल की जी माऊली भंगार गोळा करतात, नवरा बायको घर चालवतात, पण साला पांडुरंग पावला. आज पहिलं बक्षीस त्यांना मिळालं. माऊली पांडुरंगानं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला जे जे पाहिजे ते मिळो. बस ज्याच्या कपड्यावरती अष्टगंध बुकाय. येस 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 पांडुरंग आहे, काय विषय नाही. लय आनंद झाला, लय आनंद झाला. ते ना देवी भगवानगड हे सगळं फिरून आणलं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी पंढरपूरला एकदा जाणार आहे, आशीर्वाद घेऊन येणार आहे. दत्ता भाऊ निवडून आले पाहिजे म्हणून. पुढच्या कार्यक्रमात मी नगरसेवक दत्ताभाऊ म्हणण्याचा योग यावा एवढंच असतं. आणि या प्रभागात येऊन आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचा आनंद वेगळाच असतो. या शहराला ऐतिहासिक व्हायचं. चेहऱ्यावर खूप मोठा आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि काय भावना आज प्रभाग क्रमांक 23 मधील आमच्या माता भगिनींसाठी मी होम हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या माता भगिनीच्या जीवावर कुटुंब चालतं. त्या माता भगिनींना कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यांना कुठेतरी एखाद्या प्रोग्राममध्ये सहभागी होता व्हायला पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश होता. गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आम्ही सामाजिक काम करतो, पण या गोष्टीचा आनंद निश्चित झाला. या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातल्या कुटुंबाला या ठिकाणी बक्षीस गेले. मी 4 पिढ्याचा वारकरी आहे आणि आज पांडुरंगाच्या कृपेनं जे बक्षीसच्या मातेला मिळालं ती माय माऊली वारकरी संप्रदायाला होती. त्याच्यावर आनंद आता मला कुठलाच नाहीये. आज या ठिकाणी किती बक्षीस वाटवण्यात आज आम्ही 101 बक्षीस जाहीर केले होते, पण जवळजवळ 300 बक्षीस आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. महिलांना किती गाड्या देण्यात आल्या आणि आज 3 गाड्या महिलांना देण्यात आलेल्या, त्यातली 1 गाडी ही गेम मधून देण्यात आलेली आणि 2 गाड्या लकी ड्रॉ कुपन मधून देण्यात आलेल्या आहेत. येत्या काळांमध्ये तुम्ही जसं आता महिलांसाठी काम करत आहात, पुढचं जर समजा तुम्हाला माझ्याकडे मला ईश्वरानं सेवा करणारा केलं ह्याच मी भाग्य मानतो. मला सेवा करण्याची जेवढी काही संधी भेटेल ती निश्चित मी जाहीर नाही करावं, तर सेवा करायचा प्रयत्न निश्चित करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम होत राहतील. पण आनंद या गोष्टीचा आहे, ही माता भगिनी माझ्यासोबत मोठ्या देवीला दर्शनाला होती, तिच्या मनात भाव होता पांडुरंगाचा, तर तिला मिळालेला आज खऱ्या माणसाला न्याय या ठिकाणी मिळालाय. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आज जे काही 3 स्कूटी गेल्या ते सर्वसाधारण कुटुंबातले लोकच आहेत. 10 चिठ्ठ्या निघाले लोक उपस्थित नव्हते, पण ज्या चिठ्ठ्या निघाल्या सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत. येत्या काळामध्ये नागरिकांना तुम्ही प्रभागाच्या नागरिकांना महिलांना काय आवाहन करणार? महिला सुरक्षित राहायला पाहिजेत, यासाठी आमचा सर्वात प्रयत्न महत्वाचा असेल. राजकारण हा बाजूचा विषय, महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे. यासाठी जे काही करता येईल ते आम्ही निश्चित करू. थँक्यू. दत्ता भांगे, मराठवाडा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.